अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरीच्या मुद्द्यावरून गुहागर मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी रामरक्षा आंदोलन करत भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। आंदोलनादरम्यान बोलताना प्रभू रामचंद्राच्या नावाने आणि कृपेने सत्तेवर आलेल्या लोकांकडूनच राम मंदिरातील दान चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला। हिंदूंना बदनाम करू नका असे सांगणाऱ्यांनी याचे उत्तर द्यावे। हिंदूंच्याच देवळात चोरी झाली असताना पाकिस्तानला बदनाम केलं जात आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। तसेच प्रभू रामचंद्राचा निपात केल्याशिवाय हे थांबणार नाहीत अशी टीका देखील त्यांनी केली। या प्रकरणाची माहिती गावागावात पोहोचवा आणि हे किती मोठे चोर आहेत हे जनतेला सांगा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले। राम मंदिरातील कथित दान चोरीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं असून या आंदोलनामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत। भास्कर जाधव यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। हे काय सांगतात, हिंदूंना बदनाम करू नका। आता हिंदूंनी देवळाच्या चोऱ्या केल्या, बदनाम दुसरं कोण करत आहे? काय पाकिस्तानवाले करत आहे? हिंदूंनी हिंदूंचं गेलं म्हणाले पळवून। अरे लाजा वाटतात तुम्हाला की हिंदूंनी दिलेल्या देणग्या हिंदूंनीच नेल्या? दुसरं काय सांगतात त्या ठिकाणी? आणखी काहीतरी एक शब्द त्यांनी वापरला, ज्यांची देवावर आस्था नाही, श्रद्धा नाही, त्यांचा निधी चोरीस गेला। अरे चोरानो, ज्यांनी दिलं त्यावेळेला त्यांची आस्था होती का नव्हती तुम्हाला कळली नाही काय? घेताना लाज नाही वाटली की तुझी आस्था नाही, तुझी मला देणगी असं म्हणायला पाहिजे होतं ना? जमिनी 2 कोटीची जमीन तिथंच घेतली अयोध्येमध्ये आणि 30 की 32 मिनिटात इथून तिथं खरेदी केला। 18 कोटी रुपये देवस्थानकडे घेतले। 18 कोटी रुपये अर्ध्या तासात। ह्याची जमीन त्याच्या नावावर, त्याची जमीन त्याच्या नावावर, सगळ्या बाजूने लुटायचं काम केलंय। आणि म्हणून ज्या प्रभू रामचंद्राच्या नावाने हे सत्तेवर आले, प्रभू रामचंद्राच्या कृपेने सत्तेवर आले, त्या प्रभू रामचंद्राला आपल्याला हात घालावी लागेल, साखर घालावी लागेल, प्रार्थना करावी लागेल। म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि ही प्रार्थना आता अशाच पद्धतीनं गावागावामध्ये 5 माणसं जमली तरी हरकत नाही, त्यांच्यासमोर उभे राहा, त्यांना समजून सांगा की हे किती ढोंगी आहेत, लबाड आहेत, चोर आहेत। आहेत ना चोर का नाही? का वाईट वाटतंय तुम्हाला मी त्यांना चोर बिल म्हणतो? नाही ना, काय वाटत आहे? आणि कोणीतरी हा आवाज उठवला पाहिजे आणि तो आवाज उठवण्याची जबाबदारी हिंदू हृदय सम्राटांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याची सुरुवात आपण आपल्या मतदारसंघापासून करतो।